नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव भिरेमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 ची प्रश्नपत्रिका 2025-26 ची. विद्यार्थी मित्रांनो, इथं चुकून प्रथम घटक चाचणी झालेला आहे, परंतु ही प्रथम सत्र परीक्षा आहे 2025-26 ची. चुकून आपल्याकडनं ती प्रिंटिंग मिस्टेक असते. काही प्रॉब्लेम नाही, फोकस करू नका. 40 गुणांची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बघणार आहोत. प्रथम सत्राची असणारे इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी. ओके, जिला तुम्ही फर्स्ट टर्म बोलता, सहामाही परीक्षा बोलता. तर चला व्हिडिओला सुरू करूया. प्रश्न 1 ज्यामध्ये म्हटलेलं आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा आणि प्रश्न क्रमांकासमोर योग्य तो पर्याय क्रमांक लिहा. संवेग बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, संवेग बरोबर काय आहे त्याचं काही म्हणजे त्याचं काय आपण म्हणतो फॉर्म्युला काय आहे? तर मध्ये तुम्हाला 1/2 1/2 mvचा वर्ग 1/2 mvचा वर्ग. ब मध्ये आहे तुम्हाला mgh. क मध्ये आहे तुम्हाला वस्तुमान गुणिले वेग आणि ड मध्ये आहे तुम्हाला वस्तुमान गुणिले चाल. जे काही असेल ते तुम्हाला लिहायचं आहे संवेगचं फॉर्म्युला. त्यानंतर आहे कार्याची SI पद्धतीत एकक टिंब आहे. कार्य वर्क आपण कशामध्ये काउंट करतो? जूलमध्ये करतो. ॲम आय राईट? हो, जूलमध्येच करतो. तर त्याचं योग्य उत्तर लिहा. त्यानंतर आहे जर दिलेले रोध एकसर जोडणीत जोडलेले असतील तर परिपथातील प्रत्येक टिंब. तर मध्ये आहे तुम्हाला रोधातून समान विद्युतधारा वाहते. ब मध्ये आहे रोधांच्या टोकांमध्ये समान विभवांतर असते. त्यानंतर क मध्ये आहे भागात विभवांतर आणि विद्युतधारा दोन्ही समान असतात आणि ड मध्ये आहे भागात विभवांतर आणि विद्युतधारा दोन्ही भिन्न असतात. चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो हा साधा मूलक आहे. SO4 आहे. त्यानंतर बी मध्ये तुम्हाला NH4+ आहे. क मध्ये PO4 आहे आणि डी मध्ये तुम्हाला Cl आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणता साधा मूलक आहे ते तुम्हाला सांगायचं आहे फक्त. त्यानंतर पाचवा आहे टिंब. हे विद्युत अपघटनी आहे. मध्ये आहे तुम्हाला मिठाचं द्रावण. ब मध्ये आहे साखरेचे द्रावण. क मध्ये आहे तुम्हाला युरिया. ड मध्ये आहे तुम्हाला ग्लिसरीन. त्यानंतर ब मध्ये आहे तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत. ज्यामध्ये तुम्हाला पुढील विधान चूक बरोबर ते लिहा. पुढील विधान चूक बरोबर ते आहे विजेच्या घरगुती वापरासाठी किलोवॅट पर हवर बरोबर. पर असेल किंवा डॉट हवर या एककाचा वापर करतात. चुकी बरोबर ते लिहा. त्यानंतर गटात न बसणारा वेगळा घटक ओळखायचा आहे. वेगळा घटक ओळखा. संवेग, त्वरण, बल आणि वेळ. तर काय असेल? फाइंड ऑड वन आउट अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे दुसरा योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. स्तंभ मध्ये तुम्हाला विद्युतधारा. दुसरा आहे तुम्हाला रोधकता आणि स्तंभ बी मध्ये तुम्हाला आहे शीन बलाचा बद्ध. त्यानंतर बी मध्ये आहे तुम्हाला V/R आणि सी मध्ये आहे तुम्हाला RA/L. तर काय असेल ते लिहायचं आहे. त्यानंतर व्याख्या लिहा म्हटलेलं आहे. अणुवस्तू मानांक फक्त याची व्याख्या लिहायची आहे. त्यानंतर शास्त्रीय कारणे म्हटलेलं आहे. गिव्ह सायंटिफिक रिझन. ज्यामध्ये आहे बंदुकीतून सुटलेली गोळी लक्ष्यावर आदळताच त्याचे तापमान वाढले. तर शास्त्रीय कारण लिहायचे आहे. त्यानंतर लाकूड आणि काच हे उत्तम विस्वाहक आहेत. त्यानंतर तिसरं आहे पाण्याचे विद्युत अपघटन करताना त्यात सल्फ्युरिक ॲसिडचे काही थेंब टाकावे लागतात. ओके. त्यानंतर ब मध्ये आहे खालील उपप्रश्न सोडवा. कोणती 3 उपप्रश्न सोडवायचे आहेत. पहिल्यामध्ये आहे तुम्हाला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम लिहा. स्टेट दी फर्स्ट लॉ ऑफ द न्यूटन लॉ ऑफ मोशन. बरोबर. त्यानंतर आहे दुसरा फरक स्पष्ट करा. कार्य आणि ऊर्जा, वर्क अँड एनर्जी यामधील तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर आहे फरक स्पष्ट करा वाहक आणि विस्वाहक. त्यानंतर चौथा आहे खालील मूलद्रव्यांची संयुजा लिहा. खालील मूलद्रव्यांच्या संयुजा तुम्हाला लिहायच्या आहेत. मध्ये आहे तुम्हाला सोडियम. ब मध्ये आहे तुम्हाला कार्बन. क मध्ये आहे तुम्हाला नायट्रोजन. ड मध्ये आहे तुम्हाला ऑक्सिजन. फक्त काय संयुजा लिहायच्या आहेत. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो स्फटिक जल म्हणजे काय? उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. स्फटिक जल म्हणजे काय? हे उदाहरणाद्वारे स्पष्ट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपण इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम सत्राच्या म्हणजे जी सामायिक परीक्षा फर्स्ट टर्म एक्झामिनेशन बोलता हिच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अपलोड केलेल्या आहेत. आपल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे मास्टर वैभव भिरे. जे तुम्हाला चॅनलचं नाव दिसतंय, लोगो दिसतंय, तेच ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरती दिसेल. तशाच पद्धतीचं तिथे जा आणि तुमच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका भेटतील तुम्हाला. जसं की तुमची मराठी, हिंदी, इंग्रजी. जे सायन्सचे विद्यार्थी आहेत ना, म्हणजे ज्यांचं इंग्लिशमधनं असेल, सेमीचे विद्यार्थी इंग्लिशमधनं त्यांचं गणित असेल किंवा सायन्स असेल, त्यांना सायन्स 1ची इंग्लिशमधनं पेपर दिलेला आहे. सायन्स 2चा इंग्लिशमधनं पेपर दिलेला आहे. मॅथचा इंग्लिशमधनं पेपर दिलेला आहे. मॅथ 2चा इंग्लिशमधनं पेपर दिलेला आहे. म्हणजे तुमची प्रिपरेशन अधिक करण्यासाठी आम्ही परिपूर्ण सज्ज आहोत आणि आम्ही तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये सगळे PDF अवेलेबल करून दिले आहेत. सगळ्या प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत. तिथून तुम्ही तुमची प्रिपरेशन करू शकता. तुम्ही तिथून तुमच्या परीक्षेची तयारी करू शकता. प्रश्न 3 मध्ये म्हटलेला आहे खालील उपप्रश्न सोडवा. कोणती 5 उपप्रश्न सोडवायचे आहेत. पहिला आहे एका परिपथात 1002 व 400 हे रोध एकसर पद्धतीने जोडले असून या जोडणीच्या 2 टोकामध्ये बॅटरीच्या साहाय्याने 5 वॅट विभवांतर प्रयुक्त केले आहे.
तर परिपथातून जाणारी विद्युतधारा काढा. तसेच प्रत्येक रोधाच्या 2 टोकामधील विभवांतर काढा. व्याख्या लिहा. चालची व्याख्या लिहायची आहे, संवेग व्याख्येची व्याख्या लिहायची आहे, त्वरणची व्याख्या लिहायची आहे. त्यानंतर खालील कृती पूर्ण करामध्ये म्हटलेलं आहे, ऊर्जा रूपांतरण दाखवा. प्रकाश ऊर्जा, रासायनिक ऊर्जा आणि उष्णता ऊर्जा. आता आकृती पूर्ण करायची आहे, तुम्हाला आकृती काढायची आहे. त्यानंतर दिलेल्या मूलद्रव्याचे अनुगत भार वापरून रेणुसूत्र लिहा. रेणुसूत्र लिहायचे आहे, गुणसूत्र लिहायचे आहे, जे तुम्ही म्हणता ते H2O2. त्यानंतर आहे Na2CO2 आणि मध्ये आहे MgCl2. त्यानंतर आलेख पद्धतीने गतिविषयक पहिले समीकरण मिळवा. त्यानंतर 6वं आहे, पुढील मूलकांपैकी आम्लधर्मी मूलके व आम्लधर्मी मूलके कोणती? तर ते लिहायचं आहे. तुम्हाला खाली काही दिलेले आहेत. ओके. तेव्हा पुढे व्याख्या लिहा. तर यामध्ये आहे तुम्हाला अनुक्रमांक, संयोज्य आणि मूलक यांची व्याख्या लिहायची आहे. 3 गुण तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर जाऊया पुढे, गतीज ऊर्जेचे गणितीय समीकरण मिळवा. गतिज ऊर्जेचे तुम्हाला गणितीय समीकरण मिळवायचे आहे. ओके. प्रश्न 4 आहे. खालील प्रश्नांची उत्तर लिहा. कोणती एक उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. पहिला आहे तुम्हाला स्थिर घर्षण व गतीज घर्षण समजावून सांगा व त्याची आकृती काढा. दुसरा आहे विद्युत कार्याचे समीकरण लिहा व तेथून विद्युत शक्तीचे समीकरण काढा. अशा पद्धतीचे विद्यार्थी मित्रांनो, ही प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय विज्ञान भाग 1ची प्रश्नपत्रिका होती. लवकरच विज्ञान 2ची म्हणजे सर्व विषयाचे तर आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेल्याच आहेत. इथं तुम्हाला सांगितलं थोडंसं करेक्शन आहे. प्रथम घटक चाचणी चुकून टाईपरायटरकडनं प्रथम घटक चाचणी झालं, परंतु प्रथम सत्र परीक्षा आहे ही. ओके. हिची 40 गुणांची प्रश्नपत्रिका पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये 2025-26ची वेळ 2 तास आपण पूर्णपणे बघितली. काही डाऊट असेल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी तुम्हाला 100% हेल्प करण्याची प्रयत्न करेल आणि मी तुम्हाला 100% हेल्प करेल. ओके. ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं नसेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा. मास्टर वैभव हिरे आपल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे प्ले स्टोअरवरती, आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला तुमचे प्रथम सत्राच्या सध्या तरी सर्व विषयाचे पेपर्स मी मराठी माध्यमातून अवेलेबल करून उपलब्ध करून दिलेले आहेत. लवकरच आपण तुम्हाला तुमची जी फायनल एक्झाम असते किंवा तुमची द्वितीय घटक चाचणी असते, सेकंड युनिट टेस्ट, तिचे क्वेश्चन पेपर्स आपल्या ॲपमध्ये टाकणार आहोत. त्यानंतर तुमची ॲन्युअल एक्झाम, वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण त्यामध्ये अवेलेबल करून देऊ, उपलब्ध करून देऊ. आणि त्याचसोबत तुमचे सायन्सचे महत्त्वाचे प्रश्न, मॅथ्सचे, विज्ञानचे प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न, गाईड वगैरे त्या ॲपमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे ॲपमधून तुम्ही अभ्यास करू शकता. हे सर्व काही तिथे अवेलेबल करून देऊ. तुम्ही आताच ॲपला डाउनलोड करा. प्ले स्टोअरवरती जाऊन मास्टर वैभव हिरे सर्च करा आणि ॲपला डाउनलोड करा. तुम्हा सर्वांना तुमच्या प्रथम सत्राच्या विज्ञान भाग 1च्या पेपरसाठी मी शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.